इकडे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या शासकीय वसतिगृहात विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या घटनेत 40 ते 50 विद्यार्थ्यांना त्रास झाल्यानं त्यांना उपचारासाठी शहादा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांची तसंच त्यांच्या पालकांचीही भेट घेतली। त्यांनी डॉक्टरांकडून संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय, विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली आहे। सध्या उपचार सुरू असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे, ही माहितीच प्रशासनाने दिलेली आहे। दरम्यान अन्न आणि वॉमिटचे नमुने जे आहेत ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि अहवालानंतर आवश्यक कारवाई केली जाणार आहे। शिवाय वसतिगृहाची तपासणी करून विद्यार्थी आणि पालकांच्या समस्यांवरती तोडगा काढण्याचंही आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिलं। 25 मुले आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते, त्यापैकी 20 मुले इथे 14 ते 20 मुले आता काही मुलांना बरे झाले ते रुरल हॉस्पिटल शहादामध्ये ॲडमिटेड आहेत आणि 5 मुले ज्यांना शिफ्ट केलं होतं एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये त्यांना ठेवला होता, कारण थोडा SpO2चा आणि BPचा त्यांना त्रास होता। त्यांना पण मी भेटून आली आहे आणि इथे पण जितके मुले ॲडमिटेड होते त्यांना पण भेटली आहे, पालकांना पण भेटली आहे आणि आता हॉस्टेलमध्ये पण जात आहे, तिथे काय काय इश्यूज आहे ते बघायला। या मॅटरमध्ये आता काय झालं ते हॉस्टेलमध्ये नेमकं मला पण कळेल। फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमची टीमनी आता घेतले आहे, थोडे वॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे, सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्ट्सच्या आधारे कारवाई पण करता येईल। पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितले की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल।